नमस्कार. तर आता आम्ही बाबूराव चौकात आले लासूर गावला आणि हे छोटस खेडेगाव आहे. तर मी प्रशांत भागवत, आपलं यूट्यूब चॅनलचं नाव आहे प्रशांत भागवत सुपरस्टार. तर आजच्या या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आता आम्ही थेट बस स्टँडला आलो होतो. 1 तासापासून आपण लासूरच्या बसची वाट बघत होतो. तर फायनली आता लासूरची बस भेटलेली आहे. तर आता आम्ही या बसमध्ये प्रवास करून जाणार आहे. तर आता पोचणार आहे लासूरला. तर आता आपण भेटूया थोड्याच वेळात. नमस्कार. तर आता आम्ही बाबूराव चौकात आले लासूर गावला आणि हे छोटस खेडेगाव आहे, दिसून बघू शकता. तर आता आम्ही इथं गावात आलेलो आहे, बघू शकता. इथं शिवसेनेचं काय छत्रपती शिबन चौक, गोपीनाथ नगर, लासूर स्टेशन या ठिकाणी आलेले. तर आता आपण भेटूया थोड्याच वेळात. नमस्कार. तर मी आहे प्रशांत भागवत. तर आता मीटिंग झालेली आहे. मीटिंग कम्प्लीट करून बाबुराव चौकात आलेलो आहे. बघू शकता इथं बाबुराव चौक आहे. सिमेंटची कमान वगैरे लावले, त्याच्यावरती लिहिले बाबुराव चौक. आणि इकडं डुक्करे बघू शकता. इथं अस्वच्छता आहे हे गाव पूर्णपणे. आणि इकडं पाणी आहे, पाण्यामध्ये पण अस्वच्छता दिसते. मच्छर वगैरे बसतात त्याच्यावरती, पाण्यावरती. तर बघू शकता हे गाव पूर्णपणे अस्वच्छ आहे. लासूर गाव चौक म्हणजे लासूरगाव फाट्याजवळ आलेले. त्या फाट्यावरनं डायरेक्ट म्हणजे आंबेडकर जवळ आलेले, म्हणजे स्मारकजवळ आलेले, आंबेडकर स्मारकजवळ. आणि तिथून मग डायरेक्ट बाबुराव चौकात आलेले. तर रिक्षाने आलेले बाबुराव चौकापर्यंत. तर तिथे भंगारवाला पण चाललेलं आहे, बघू शकता. स्कूटरवरती भंगार नेत आहे. हा एरिया खूप अस्वच्छ आहे, वास येतोय, खूप घाणेरडा वास येतोय. तर मीटिंग अरेंज केलेली होती इथं. तर इथे मीटिंग झालेली आता कंप्लीट. आता आम्ही चाललेलो दुसऱ्या एरियामध्ये. ते एक्झॅक्टली कुठे आहे काय आहे ते आपल्याला बी आयडिया नाही आहे. तर आता आपण भेटूया थोड्याच वेळात. तर नमस्कार. तर आता आम्ही आलेलो रेल्वे स्टेशन लासूरकडे आलेले. तर हे सर ऑनलाईन तिकीट काढताय, बघा आता कशी तिकीट काढताय, बघू शकता सिस्टम. इथं टाईप करावं लागतं छत्रपती संभाजीनगर. अच्छा, नीट नाही म्हणते का? अच्छा अच्छा, त्याच्यावर पूर्ण नाव टाईप करता येऊन राहिले. बघू शकता. आता इथं सर्च नाही करता येऊ राहिलं, तर कसं डाउनलोड करायचं ते बघू राहिलं. आता प्लॅटफॉर्म तिकीट किती यात्री आहे ते विचारतंय. प्लॅटफॉर्म तिकीट आहे आपण तर इथं काही सिस्टम मध्ये प्रॉब्लेम आहे. टाईप करायला गेलं तर वेगळंच काहीतरी नाव दिसतंय, वेगळंच रोटेशनचं नाव दिसते. मुंबईचे. अच्छा, मुंबईचं आहे ते. शिवाजी. अच्छा अच्छा, छत्रपती संभाजीनगर जेव्हा दिसते. नाही नाही, काय नाही ना, ते संभाजीनगर आहे ना. अच्छा अच्छा. नमस्कार. तर आता आम्ही रिक्षाने चाललो आहे बाबा पेट्रोल पंपकडं. तर आता पोचेल का नाही बाबा पेट्रोल पंप परत आता आम्हाला काही माहीत नाही. तर ही रिक्षामध्ये चाललेलं आहे. आता 8 स्टॉपला चाललेलं आहे. तर बस शेवटची बस निघून गेलेली होती लासूरवरनं. तर आता बघू आता पुढची रिक्षा भेटेल का नाही आपल्याला. तर आता आम्ही इथून रिक्षा पकडली आहे आणि आता आपण जाणार आहे तिथपर्यंत. बघू आता. रस्त्याला लय खड्डे आहे, बघू शकता. आता हे प्लेन रस्त्यात चालले तरी पण तिथं खड्डे थोडेफार आणि ब्रेकर वगैरे पण आहे.
ते बघू शकता आता ही रिक्षा आहे ना डायरेक्ट उचलून आपटली जाते डायरेक्ट ते ब्रेकरवरनं. बघू शकता इथं सुमसाम रस्ता एकदम फास्टमध्ये जाऊ शकता. आता सूर्य मावळत चाललंय बघू शकता. आता संध्याकाळचे आता 5:30 वाजले. आता पोचलंच आता संध्याकाळी 7पर्यंत ते बाबा पेट्रोलपर्यंत. तोपर्यंत आपण भेटूया थोड्याच वेळात. तर नमस्कार. तर आता आम्ही फायनली रूमला आलेलो आहे. आता बघू शकता रूम वरती आलेले आहे. तर आजचा प्रवास एकदम म्हणजे खतरनाक होता. रिक्षानेच झालेला आहे. आम्ही रिक्षाने बसून कस तरी इथं पोहोचलेलो रूम वरती. तर आता शेवटची बस होती ती पण निघून गेली आणि शेवटची एक ट्रेन होती ती पण निघून गेली. त्याच्यानंतरची येणारी जी ट्रेन होती ती 7 वाजताची येणार होती. तर तिकीट काय तिकडे बुक करताना आलंय. फक्त तुम्हाला प्रोसेस दाखवली एक्झॅक्टली कशी करत्या काय करत्या. लाईव्ह दाखवली तुम्हाला प्रोसेस. तर अशा पद्धतीने तुम्हाला इमर्जन्सी तिकीट काढायचं असं तर असं तिकीट काढू शकता. तिकीट बूथ असतो तिथं जाऊन तुम्हाला सर्च करायचे कुठं जायचे कुठं जायचे, किती जण आहे, फॅमिली आहे की एकच पर्सन आहे असं सर्च करायचे. आणि मग त्याच्यानंतर मग डायरेक्शन टाकायचे कुठून बसले आणि कुठपर्यंत जायचे ते डायरेक्शन टाकायचे. त्याच्यानंतर ना मग अमाऊंट येईल त्या अमाऊंट वरती तुम्हाला फोन पेने स्कॅन करायचं आहे आणि मग त्याच्यानंतर ना खालनं स्लिप निघेल तिकीटची. तर अशा पद्धतीने तिकीट काढायचं आहे. तर ते तिकीटचं मी तुम्हाला व्हिडिओ दाखवलेलाच आहे. तर ते बघायचं आणि करायचं तसं. तर आता आम्ही फ्रेश व्हायला चाललो आहे. फ्रेश होऊन मग आता आम्ही जेवायला बसणार आहे. तर काय असं जेवायला कसं असेल ते आता आपण बघूया मेसवरती जाऊन. तर आता फ्रेश वगैरे होता. आता फ्रेश. नमस्कार. तर आता आम्ही थोड्या वेळ बाहेर गेलो होतो फिरायला. तर तिथून मग रूम वरती म्हणजे मेसला आलो. मेसला जेवण केलं. मेस मध्ये होते पुरणपोळी आणि काळ्या मसाल्याचं काही चण्याचं वगैरे कालवण होतं आणि मग आमरस होतं आणि भात होतं बस आणि तूप होतं. तर रूम वरती जेवण आलेलं आहे. जेवण झाल्यानंतर आता आम्ही औषध घेते बघू शकता. आता हे ब्रेन रॉक आणि त्रिफळा संपलेलं आहे त्याच्यामुळे परत नवीन मागवले प्रोडक्ट्स. बाकी जे आहे ते आहे. आर्थोडॉग अजून आर्थोडॉग आहे आणि अजून मोनी ज्यूस चालू आहे. बाकीचे गोळ्या दिलेले आणि पंचतुळसी दिलेले. तर ते रेग्युलर चालूच आहे आमचं 2 टाइम घेणं. तर आजच्या व्हिडिओसाठी एवढं. तर आम्ही काही जास्त म्हणजे शूट करण्याचा प्रयत्न नाही केलं. जेवढं शक्य झालं तेवढं केलं. मला काय आता नवीन मुद्दे भेटत नाही. उद्या कोणते नवीन मुद्दे भेटल आम्हाला काही माहिती नाही. जसे जसे मला पॉइंट भेटत जाते तसे तसे आम्ही ब्लॉग शूट करत जाणार आहे एकदम पुढं. तर आता डेलीचे डेली ब्लॉग काढणं आता मला शक्यच होत नाही. कारण आता स्टडी करायची स्वतःवरती मोठी स्टडी करायची आणि खास करून स्वतःवरती जास्त काम करायचे. आणि आठवड्यातून 3 किंवा 4 व्हिडिओ तरी अपलोड करण्याचा प्रयत्न करेल. त्याहून अधिक जास्त अपलोड करण्याचा प्रयत्न करेन मी मॅक्झिमम या आठवड्याला. तर आजच्या ब्लॉग साठी एवढंच. आता आम्ही जेवण करून आता झोपून घेणार आहे. बघूया आता कोणत्या पॉइंट भेटते आणि कोणत्या पॉइंटवर आपल्याला व्हिडिओ तयार करायचे. तुम्ही पण एकदा कमेंट मध्ये सांगा मला कोणत्या पॉइंट वरती आता बनवायचे व्हिडिओ किंवा कोणत्या पॉइंट वरती आपल्याला ब्लॉग शूट करायचे ते आम्हाला सांगा कमेंट करून. तर चॅनलचं नाव लक्षात ठेवायचे. चॅनलचं नाव आहे प्रशांत भागवत भाऊ सुपरस्टार. या चॅनलला लाईक करा, कमेंट करा आणि शेअर नक्की करा आणि बेल आयकॉन वरती प्रेस करायला नक्की विसरू नका. ओके, आजच्या भागासाठी एवढंच. तर गुड नाईट, शुभरात्री.